राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे रजपूत राजवंशी झाली बाला विराशुची धन्या जी असुन मनुज देही सर्वस्वी नंद सूनुला मान्या। आजचा पहिला दिवस असल्यामुळे संत चरित्र लावावं आणि त्यातही जगत जननीचा दिवस त्या निमित्तानं हा उत्सव म्हणून स्त्री संतांचं चरित्र आपल्या समोर लावावं या उद्देशाने रजपूत कुळामध्ये उत्पन्न झालेल्या प्रकट झालेल्या मीराबाईंचं कथा आज आपण ऐकतो। झाली बाला मीरा शुची धन्या आणि महाराज म्हणतात जी असून मनुज देही सर्वस्वी नंद सूनुला मान्य।
नंदसुनू म्हणजे भगवान श्रीकृष्ण, जी मनुष्य देहात असूनही भगवंतानं जिला आपलं मानलं, अशा मीराबाईंचं चरित्र आज ऐकू. जोधपूरच्या जोधपूरच्या समीप ग्राम एका, जोधपूरच्या समीप ग्राम एका, कुडकी ऐसे जा म्हणती सर्व लोक, कुडकी ऐसे जा म्हणती सर्व लोक. तया ग्रामी स्त्रीरत्न नावाचं एक गाव आहे. त्या गावी रतनसिंह नावाच्या एका सरदार घराण्यात, एका राजपूत कुळामध्ये आमच्या मीराबाईंचा अवतार झाला. अवतार, हो, संतांचा देखील अवतार. अवतार या शब्दाचा अर्थ आहे जे आपल्या मूळ अवस्थेत आहे, मूळ पदाहून ज्यांना खाली यावं लागतं. का? सामान्यांच्या उद्धारा करता. म्हणून भगवंतालाही पृथ्वी तलावर येऊन आपल्या मूळचं लोक सोडून जे इकडे येतात आणि उद्धार करतात त्यांना अवतारच म्हणतात. देवासी अवतार, भक्तासी संसार, दोघांचा विचार एकपणे. आणि कुडकी नावाच्या गावामध्ये मीराबाईंचा जन्म झाला. नक्की स्थळ काळ याच्याविषयी जरा वाद आहे, पण स्थळ काळाविषयी वाद असले म्हणून काय झालं, ती व्यक्ती झालीच नाही असं होऊ शकत नाही ना. जुने इतिहासकार स्थळ काळापेक्षा त्या व्यक्तीच्या कार्याला महत्व देत असत. हल्लीचे इतिहासकार म्हणतात की सणावळी आणि तारखा नीट असल्या आणि स्थळ नीट असलं तरच ती व्यक्ती झाली का नाही ते आम्ही ग्राह्य धरू. आणि याच्यावरनं शिवाजीची भवानी तलवार ही 2 फूट 3 इंच लांब होती का 2 फूट 4 इंच लांब होती याच्यावर वाद, मोठा प्रबंध. अरे 2 फूट 3 असू दे किंवा 2 फूट 4 असू दे, ते तलवार धारण करणारं मनगट काय ताकदीचं आहे त्याच्यावर त्या तलवारीचं महत्व आहे. नाहीतर आमच्या एका शिपायाचं वर्णन, तो म्हणतो माझ्या एका हातात तलवार आहे, दुसरा एका हातात ढाल आहे, आता मी कोणत्या हाताने लढू. तलवार धारण करायचं म्हणजे त्याच्या मागे त्याची मनस्थिती कशी आहे, किती दुर्दम्य आत्मविश्वास आहे. तलवारीच्या उंचीवरनं शिवाजी महाराजांची उंची ठरत नाही. आणि तसंच दासगणू महाराजांनी मीराबाईंचा काळ संवत 1557 असा सांगितलंय. सुयोग्य सुमुहूर्त पाहुनी प्रेमरसाची प्रत्यक्ष खाणी मीरा अवतीर्ण झाली असे. प्रेमरसाची प्रत्यक्ष खाण असलेल्या मीराबाई 1557 मध्ये प्रकट झाले. दिसायला अतिशय सुंदर होते. तन्वी सुहास्य वदना रमणीय गात्रा पाहुनी लज्जित जिच्या नलिनी सुनेत्रा गोरोचना परिस वर्ण असे तनूचा आल्या आकार धरुणी भ्रुकुटी धनूचा गोपाल कृष्ण भगवान अतिशय सुंदर होत्या म्हणून सुंदर म्हणतो. याच आमच्या दासगणू महाराजांनी जनाबाईंचं आख्यान लिहिलंय. त्यात ते जनाबाईंचं वर्णन करतात. ठेंगणी जनीची मूर्ती असे कुरुपती नेसण्या प्रती फाटकी फडकी फाटकी फडकी बिनकाठी चोळी अंगात असे बहुतिकटी सावळा जियेचा वाण नयन ते लहान आकुळशी मान. एकही सौंदर्याचं लक्षण नाही.
का बरं? कारण हा काही दिवाळी अंक नाही. वरचं चित्र सुंदर, काही आतमध्ये कचरा का भरला असे ना, पण चित्र सुंदर पाहिजे, मुखपृष्ठ. हा दिवाळी अंक नाही. त्यांच्या बाह्य सौंदर्याशी असण्याशी किंवा नसण्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. मीरा घाली मोती चूर, जनी कांदा भाकर, पण दोघींनाही विश्वंभर सारखाची. अतिशय रूपवती होते आणि त्यात वडिलांचे संस्कार होते मीराबाईंच्या घरी. कुणीही आलं घरात, पै पाहुणा आला, त्याचं अगत्य करावं आणि ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर फुलाकडे भ्रमरानं आपणहून आकर्षित व्हावं, त्याप्रमाणे संन्यासी लोक, ऋषी मुनी, कथेकरी लोक, संत सज्जन त्या रतनसिंहाच्या घरी सतत येत असत. भ्रमर जैसे मकरंद वाहुनिया, भ्रमर जैसे मकरंद वाहुनिया, सहज येती धावून तया छाया, सहज येती धावून तया छाया. आणि असंच एक गोसावी बुवा रतनसिंहांच्या घरी आले आणि त्या काळी व्यवस्था गड्यावर सोपवायचा प्रसंग नसायचा. हा, नोकर ठेवून दिले, 4 नोकर माणसं आणि तुम्ही यांची व्यवस्था करा असं नाही. घरातली व्यक्ती, जाणती व्यक्ती किंवा सेवा करण्याची वृत्ती असलेली व्यक्ती त्या संत सज्जनांची सेवा करायला तत्पर असायची. मग त्या गोसावी बुवांच्या सेवेला कोण? तर आपल्या मीराबाई, 8-9 वर्षाच्या झालेल्या मीराबाई. त्या गोसाव्याकडे एक सुंदर भगवंताची मूर्ती होती. त्या मूर्तीची सेवा मीराबाईंनी करावी. म्हणजे पूजा गोसावी बुवा करायचे, पण त्या पूजेला काय हवं नको ते बघायचं काम कोण? तर मीराबाई. कुठं बागेतली फुलं आणून दे, कुठं पाणी आणून दे, कुठं चंदन उगाळून दे. त्या श्याम सुंदराची पूजा करताना तो गोसावी इतका भान हरपून जायचा. मीराबाईंना विचार केला की काय या गोसाव्याला हा आनंद मिळतोय, हा भजनाचा आनंद. आणि एक दिवस न राहून मीराबाईंनी त्या गोसावी बुवांना विचारलं, म्हणे महाराज, भजन करताना तुम्ही अगदी देहभान हरपून भजन करता, मला सांगा हा भजनानंद मला कधी मिळेल का? मुली, मी हिंदुस्थानभर हिंडलो, हा प्रश्न विचारणारा मला पहिली तू एक पोरगी भेटली, बाकी आजपर्यंत मला कुणीही हा प्रश्न विचारला. सगळे हेच, मुलाचं लग्न जमवून द्या, सून नीट नांदत नाही, तिला कशी सद्बुद्धी होईल ते सांगा, हा जावई मुलीला नांदत, हेच प्रश्न विचारणारे लोक मला भेटले. हा भजनानंद कसा प्राप्त होईल हा प्रश्न तू मला विचारलास, ही बुद्धी ज्यानं तुला दिली त्याच्याकडेच तू प्रार्थना कर, कारण हा आनंद मागून मिळत नाही. भगवंताची कृपा असली तर तो देईल तुला भजनानंद. आणि म्हणून मीराबाईंनी बसावं त्या गोसावी बुवांसोबत. असं करत करत महिने उलटून गेले. हो, गोसाव्यानं फार काळ एका ठिकाणी थांबू नये, जोगी हिंडका बरा. आणि म्हणून गोसावी बुवा जायला निघाले. रतनसिंह म्हणाले, माझं भाग्यच एवढं होतं तर आता काय करायचं. म्हणजे राजा, तुझ्याकडे इतकी सुंदर सेवा माझी झाली आणि या मुलीला तुझं हिच्या अंतःकरणात भक्तीचं बीज आहे, त्याचा वृक्ष होणार आहे. हिच्या अंतःकरणातल्या भक्तिलतेचं तू संगोपन कर आणि
कुणाकडनं सेवा घेऊन फुकट जाऊ नये म्हणून मीराबाईला विचारलं, बाळा इतकी सुंदर तू माझी सेवा केलीस, काय हवं तुला? मीराबाईंचं अंतःकरण अगदी साधं, स्वामीजी आपण त्या श्यामसुंदराची सेवा करता, त्याच्या भक्तीत आपण असे रममाण होऊन जाता, त्या श्यामसुंदराची मूर्ती मला द्या. गोसावी सरधावला, शब्द देऊन बसला होता, जे हवं ते माग मी तुला देईन म्हणून. बरं आता मागे फिरता येत नव्हतं. तू अशी गोष्ट मागितलीस की जी माझ्या अखत्यारीत नाही. मी या मूर्तीचा मालक नाही, मी या मूर्तीचा सेवक आहे. आणि मालकानं कुठं जायचं हे सेवक नाही ठरवत, मालक ठरवतो. अगं तू या श्यामसुंदरालाच विचार, त्याची इच्छा असेल तर तो येईल तुझ्याकडे. आता धूर्तपणे बोलला होता बरं गोसावी, पण मीराबाई अगदी साध्या, नैसर्गिक, गळा अतिशय गोड, थोडं नृत्य कौशल्य होतं, काव्य करायची क्षमता होती. आणि त्या श्यामसुंदरापुढं नाचत नाचत मीराबाई म्हणतायत, तू माझ्याशी का बोलत नाहीस? अब कब से मैं ठाड़ी मेरे ठाकुर खेलो तुम होरी. अब कब से मैं ठाड़ी मेरे ठाकुर खेलो तुम होरी. मीराबाई नाचत नाचत श्यामसुंदराला आळवतय, अरे बाबा मी किती वेळेची तुझी वाट बघते, तू माझ्याशी कधी बोलशील? क्यों पकडी हे श्याम अबोलता,
मिठी मिठी बात करो मुझसे गिरीधारी. अरे तुझं बोलणं किती गोड आहे. मधुराधिपते रखिलाम मधुरा. माझ्याशी बोल. मी तुझ्याशी होळी खेळायची वाट बघते. या गोप गोपिकांसारखा अधिकार. मैं नहीं राधा मैं नहीं गोपी. भागवतातल्या ज्या गोप गोपिकांचा जो अधिकार आहे तो माझा नाही बाबा. मी साधी एका रजपुताची मुलगी आहे. भोली भाली मीरा है रजपूत की चोरी. पण तू देखील अधिकारपणानं लोकांकडे बघायला लागलास तर आमच्यासारख्या सामान्यांनी जावं कुठे. तू देखील अधिकार बघायला लागलास तर बाकी काही नको करू. निदान तुझी मुरली तरी ऐकू. कभी नहीं छोडू पैया तुम्हारे. भक्ताची जेव्हा भगवंत परीक्षा घेत असतात ती त्याच्या अंतःकरणातल्या आत्मविश्वासाची किंवा निष्ठेची परीक्षा असते. मीराबाई म्हणतायत कभी नहीं छोडू पैया तुम्हारे. गणू कहे वो तो भई जहागीर हमारी. तुकोबारायांनी म्हटल्यासारखं माझी या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता तुझे चरण तुझे राहिले नाही ते आमचे झालेत. ते धरायचे का सोडायचे हे तू नाही ठरवू शकत. ते आम्ही ठरवणार. तुझे चरण कमल आता माझे झालेत असं म्हणून मीराबाई नाचत नाचत त्या श्याम सुंदराची विनवणी करतायत. तुम्हाला सांगते मूर्ती उंच होती. उंचावर ठेवली होती. मीराबाई लहानशा. त्या मूर्तीने अचानक झेप घेतली मीराबाईंच्या अंगावर आणि मीराबाईंनी कडकडून त्या श्यामसुंदराला मिठी मारली. आणि इकडे कोसाव्याच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रुधार. मुली देवानं मला पोस्टमन बनवलं. त्याला तुझ्यापर्यंतच यायचं होतं आणि म्हणून तेवढे दिवस तो माझ्याकडे होता. हे सगळं ऐकायला मीराबाई भानावर होत्या का. जी गोष्ट अतिशय हवीशी आहे अंतःकरणाला ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर मीराबाईंना त्या गोसाव्यानं नमस्कार घातला. एवढं प्रेम एवढी श्रद्धा या लहान वयात या लेकराच्या अंतःकरणात आहे. राजा हिचं रक्षण कर. ही कृष्ण भक्ती सहज प्राप्त होणारी नाही. आणि गोसावी निघून गेला. रतनसिंहानं आपल्या मुलीसाठी एका कृष्ण मंदिराची रचना केली. महालाच्या जवळच तिथं फुलबाग छोटस तळ. मीराबाईंना पूजेसाठी काय हवं नको बघायला सेवेकरी दासी असे सगळे लोक तिथे झाले. आणि झालं त्याच्यामुळे मीराबाईंचं घरही सुटलं. पूर्ण दिवस त्या श्यामसुंदराच्या सेवेत पूजेत अर्चनेत मग्न असलेल्या मीराबाई आणि मधून मधून आईची पुरपूर चालायची. अहो आता मुलगी वयात येते. पूर्वीच्या काळी लहान जरी मुलगी असली तरी वडिलांना आयांना मुलगी लवकर मोठी होते असं वाटायचं. आजकाल उलट होतं. 30-35 नाही लहान आहे अजून तेच करायचंय पुढे जाऊन असं म्हणून आयाच लग्न होऊ देत नाही. पण पूर्वीच्या काळच्या आया अशा होत्या नाही हो वेळेवर तिचं सगळं आटपायला हवं बरं का. आता 10-11 वर्षाची व्हायला आली आता तिचं लग्न व्हायला हवं. अहो आणि लग्नाच्या आधी काय लागतं घर चालवायसाठी गृहस्थाश्रमासाठी ते तिला कळायला नको का. राजा म्हणायचा अगं मुलगी आहे तू तिला समजव. मुलगा असता तर कसं क्षत्रिय व्हायचं ते मी सांगितलं. ठीक आहे म्हणे मी जाते. आणि मीराबाईंच्या कृष्ण मंदिराजवळ आई आल्या तर भजनाचे सूर कानावर पडले. मतवारो बादल आए रे हरि को संदेश कछु ना लाए रे मतवारो बादल आए रे. आपल्या सखीला सांगतायत आकाशात बघ हे मेघ आले त्याच्याच सावळ्या वर्णाचे हे मेघ आहेत. पण हरीचा काहीही संदेश अजून या मेघांनी आणला नाही. मी काय करू सखे. हे मेरो मन मोहना
अनुभवणं, जो जवळ असूनही त्याचा विरह अनुभवणं, त्या परमोच्च विरहिणी अवस्थेत अहो आमच्या मोठ्या मोठ्या संतांना देखील विरहिणी लिहिणं आवडलं नाही. माऊलींच्या विरहिणी किती सुंदर विरहणे. मीराबाई त्या परमोच्च अवस्थेत तो भाव, विप्रलंबाचा भाव अनुभवत असताना श्याम सुंदर मनमोहन हे शब्द वापरतायत. संदेश, माझ्या प्रियकराचा काही संदेश आलेला नाही हे ऐकलं मात्र आणि आईला कळलं मुलगी वयात आलीये. आता हिचं लग्न, हिचा विवाह ताबडतोब उरकायला हवा. आणि म्हणून मीराबाईंच्या मंदिरात आल्याबरोबर आईनं लगेच जो पट्टा सुरू केला, बोलेल काय दगडाची मूर्तया जगामध्ये मीरा, तू सोड नाद गेह्याचा हे करून सुरूप नोबरा, त्यातून स्त्रियांचा तुला जन्म दिला ईश्वरी भला, मुळीच परतंत्र हे आण मुली मुळी जरा. अगं ही दगडाची मूर्ती काय तुझ्याशी बोलणार आहे? तुला आता प्रियकर हवा हवासा वाटतोय, हे बरोबर आहे, पण त्याच्यासाठी हा मार्ग नव्हे. ही दगडाची मूर्ती काय तुझा नवरा होणार आहे? अगं आपल्याकडे मोठ्या मोठ्या राजांच्या पत्रिका आहेत, मोठे कुलीन आहेत, मोठे सुशील आहेत, मोठे चारित्र्यवान आहेत, मोठे गुणी आहेत, मोठे कलासक्त आहेत, मोठे शूर आहेत. त्यामुळे तुझा जन्म स्त्री असल्यामुळे तू परतंत्र आहेस. आता परतंत्र म्हटलं की लोकांनाच राग येतो, फेमिनिस्ट सगळे खवळतात. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती असं म्हटलं की मनुस्मृतीच जाळायची. पण त्याच्यावर जेव्हा छान आमच्या सच्चिदानंद शेवडे गुरुजींनी इतकं सुंदर भाष्य केलं की सोन्याचा एखादा दागिना आपण रस्त्यावर टाकून देऊ का? नाही. त्याच्यासाठी त्याचं नियोजन होतं, त्याचं सुरक्षा करण्याचा मार्ग वेगळा आहे. तशाच पद्धतीनं स्त्री हा एखादा मौल्यवान दागिना आहे. तिला तुम्ही जे द्या ती त्याचं दुप्पट करून दे. अशा दागिन्याला स्वातंत्र्य दिलं, तिला रस्त्यावर कुणीही कसंही टाकून दिलं तर तिचा अपमान होण्याची शक्यता असते. म्हणून मीराबाईंची आई समजवते, तू परतंत्र आहे. आधी वडिलांच्या आधाराखाली राहायचं आणि मग पतीच्या आधाराखाली राहायचं. तू आता छान नवरा करून घे. मीराबाई उठल्या, आईला नमस्कार केला. मी मानवा जननी गे वरणार नाही, ते मर्त्य त्यास झणी भक्षिल काळ पाही. नाही जरा मरण या जगदीश्वरा ते, हा आवडे म्हणून कांतची मनमनाते. गोवान कृष्ण भगवान मी सामान्य मनुष्याशी विवाह करणार नाही. माझं ठरलंय. मग कुणाशी विवाह करणार? अगं हा मग श्यामसुंदर, याला जन्म मृत्यू जरा व्याधी काहीही नाही आणि म्हणून मीच याच्याशी लग्न करायचं ठरवलंय. अजून 50% आहे, त्यांना अजून होकार दिला नाही. माझे प्रयत्न चालले. आणि हे लग्न नाहीये आपण जे व्यवहारात जे करतो ना, आणि तू जे मला करायला भाग पाडतेस, हे लग्न नाही, माझ्या भक्तीच्या आड येणारं विघ्न आहे. आई लग्न नव्हे हे विघ्न भयंकर, आई लग्न नव्हे हे विघ्न भयंकर, याला उडाला आजवरी नरनारी. किती कानी सोडिया वधू लग्न लावून, कानी सोडिया वधू
लग्नाच्या नादी लागून लागून मोठमोठ्या लोकांनी आपला सत्यानाश करून घेतला. किती काळनी सोडिल्या वधू लग्न लावून जुना काळे. ही बायको आवडली नाही म्हणून हिला दिली टाकून दुसरी केली. किती काळनी घेतले व्यर्थ स्त्रियांचे प्राण. हुंड्यासाठी स्त्रियांचे प्राण घेणारे महाभाग, तिला जाळून टाकणारे लोक आहेत. किती तरुणपणामध्ये विधवा होऊन बसला. तारुण्यात वैधव्य आलेल्या कितीतरी मुली आहेत. किती जाच सोसेना म्हणून जीवाला मुकल्या. आई, या प्रपंचात कुठलंही सौख्य नाही. धिक्कार असो हा जननी जगी संसारा. आई, धिक्कार असो, मला असं लग्न करायचं नाही. आता मीराबाई ज्या पातळीवर बोलतायत त्या पातळीवर आईला बोलता येईल. ती बिचारी साधी बाई होती, पण तिला या गोष्टीचा अतिशय राग आला आणि टन 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 करत घरी आली. महालात आली आणि राजावर ओरडायला लागली. काय झालं तुला एवढं संतापायला? काही नाही म्हणे, तुमचे लाड. लाड? अगं मीरेला भेटायला गेली होतीस ना? हा, गेली म्हणे पोरगी हाताबाहेर. अगं कुणाचा हात धरून पळाली का? नाही म्हणे, पळाली तरी मला अजिबात त्याच्याबद्दल वाईट वाटणार नाही. आजपासून तिचा आणि माझा संबंध संपला. मला म्हणते म्हणे की लग्न करणं म्हणजे विघ्न आणणं आहे. तू आणि बाबा सुद्धा किती भांडता, तरी माझे बाबा इतके चांगले आहेत असं म्हणते म्हणे ती. म्हणून तुला राग आला होय? नाही नाही म्हणे, आजपासून ती जे करेल ती तिच्या दिशेने आणि मला तिच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही. तिची जबाबदारी तुमच्यावर. ठीक आहे? अगं, तुला तिचं लग्न लावायचंय. आता कुठं ती 10-11 वर्षाची आहे. हे काय आपलं लग्न व्हावं असं वाटायचं वय आहे? अजून पुढे 2 वर्ष जाऊ दे. आपण क्षत्रिय आहोत, आपल्याला लगेचच लग्न करावं असं अजून काही वेळ आलेली नाही. आणि 2-4 वर्ष जाऊ दिल्यानंतर आपण तिला विचारलं आणि तिनं जरी नकार दिला तरी तिच्या नकारात होकार असेल हे तुला मला सांगावं लागतं. आई आहेस ना तू, जाऊ दे अजून 2-4 वर्ष. ठीक आहे म्हणे, नाही तुम्ही लक्ष द्या, मी आता तिच्याकडे लक्ष देणार नाही. ठीक आहे म्हणे, माझी जबाबदारी मीराबाई. आणखी पुढे वर्ष गेली. आता मूळच सौंदर्य, त्या सौंदर्यात वयाची भर पडली आणि साधारण 12-13 वर्षाच्या झालेल्या मीराबाई वयात आल्या आणि भक्ती ही आता परिपक्व अवस्थेला पोहोचलेली होती. आणि मीराबाईंच्या गावात संन्याशांचा जथ्था आला आणि त्यांना जायचं होतं रामेश्वराला. ते राम भक्त होते म्हणून राम नामाचा गजर करत करत आले. कलियुग में जय भक्ति बिगर भई, राम शरण नहीं मिलती है. भक्ति के बड़े शौकीन प्रभु जी, भक्त न को नित चाहते हैं. जब लाई वो शबरी बिचारी, लेकर मन भर बदरी के, आगे फिर रघुनाथ आदर की पास बिठाई. चरणों के हनुमान चढ़े, असमान हाथ मोह, लेकर नगर पद्रोण गिरी. हनुमान चढ़े असमान हाथ मोह, लेकर नगर पद्रोण गिरी. बंदर होकर मान्य भये, राम चरण की बलिहारी. नृप सिंहासन बैठे विभीषण, माया के माली के भये. दास गण कहे राम नाम से, कबीर तुका वैकुंठ गए. राम नामाचा जयघोष करत करत कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय रामनामाशिवाय दुसरा मार्ग नाही असा गजर करत करत मीराबाईंच्या गावात आले. आणि सगळे तरुण आणि तरीही सज्जन, तरुण असू नये म्हणजे एकही 18च्या आतला नाही, एकही 30च्या पुढचा. हे सगळे तरुण आले, जवळपास 30-40 तरुण असतील. आणि आता इथं या गावात मुक्काम करायचा म्हणून योग्य ठिकाण कुठलं म्हणून एका हलवायाच्या दुकानासमोर येऊन त्याला म्हणतात
की बाबा रे, असं असं आम्हाला खाली रामेश्वराला जायचं आहे, आमची काही सोय होईल का? गरीबाचं घर असलं तरी चालेल, आम्हाला भाजी भाकरी खाऊन आम्ही राहू. म्हणे नाही, म्हणे महाराज, अतिशय श्रीमंताचं घर तुम्हाला सांगतो. आणि सुदैवानं ही व्यक्ती उत्कृष्ट अशी भक्त आहे. म्हणे कोण? आमच्या राजकन्या मीराबाई. इतकं गोड भजन करतात, अहो असं वाटतं ऐकत राहावं, नुसतं डोळे भरून येतात. इतकं प्रेम, इतकी आत्मीयता भगवंताबद्दल. त्यांचा मोरक्या म्हणाला, श्रीमंत बदमाशका मालपुआ, नहीं हमसे मंजूर स्त्रियों का मेवा, शुचि प्रज्ञ धर्मिष्ठ जो राम जी का, भगत होएगा धाम बतलाओ उसका. श्रीमंतीच्या पैशाच्या लालचीनं मालपुआ खायला मिळतो म्हणून श्रीमंतांकडे राहायला जाणारे काही महाभाग असतात, काही संत असतात. आम्ही त्यातले नाही. आम्हाला स्त्रियांचा स्पर्शही नको, त्यांचं दर्शनही नको. जो भगवान रामचंद्राचा भक्त असेल त्याच्या घरचं अन्न आम्ही खाऊ, नाहीतर आम्हाला अन्न नको, आम्ही दुसऱ्या गावात जातो. हे गोसावे, अरे अंगावर भगवं पांघरलं म्हणून वैराग्य आलं का रे तुझ्या अंगात? अरे एकदा आमच्या मीराबाईचं भजन ऐक. नाही तुला तिचे पाय धरावेसे वाटले, माझं मुंडकं उडवून टाक. नाही तुला तिच्या प्रति भक्ती दाटून आली, माझं नाव बदलून टाकेल. कशाची ऐट मिरवतोस? नुसतं भगवा पांघरलं म्हणून ऐट आहे होय? एकदम त्या मुलग्याला जरा वाटलं की स्त्रिया भक्त नसतात म्हणून आपण जी अवहेलना करतोय हा सामान्य नियम आहे. नियमांना अपवाद असतात. बघूया, कधी कधी नियमांना अपवाद असतात, जाऊन बघायला काय हरकत आहे. आणि म्हणून मीराबाईंच्या कृष्ण मंदिराजवळ जात 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 तुम्हाला सांगते, आज जायची गरज पडली नाही. भजनाचे स्वर याच्या कानावर आले. मिळता जा रे, मिळता जा, मिळता जा, मिळता जा, मिळता जा. गुरु ज्ञानी रे, मिळता जा, मिळता जा, मिळता जा, मिळता जा, मिळता जा, मिळता जा, मिळता जा जो गुरु ज्ञानी, मिळता जा जो गुरु ज्ञानी, मिळता जा, मिळता जा, मिळता जा, गुरु ज्ञानी रे, मिळता जा, मिळता जा, मिळता जा,
जा, मिलता जा, मिलता जा, मिलता जा, मिलता जा जो बरस बिना मोही कछुना सुहाना, बरस बिना मोही कछुना सुहागे, तरफ तरफ मर जानी मिलता जा, तरफ तरफ मर जानी मिलता जा, मिलता जा, मिलता जा, मिलता जा, मिलता आज मीराबाईंचा आख्यान आहे, तबला पेटी साथीदारांना विश्रांतीच नाही. गुरुच्या प्रती असलेली मीराबाईंची ओढ. मीराबाईंचे गुरु म्हणजे कोण? रोहिदास चांभार. बघा, रजपूत राजकुळात जन्माला आलेल्या मीराबाईंचे गुरु कोण आहे? तर रोहिदास चांभार. म्हणजे आम्हाला तुम्ही जातीवाद पळवा वगैरे आम्हाला शिकवायची गरज नाही. आमच्या संत परंपरेत 18 पगड जाती जमातीचे लोक संत जन्माला आले, प्रकट झाले, त्याच्यावरच आम्हाला कळतं. गुरुकृपा माझ्यावर कशी होईल, कृष्णाची कृपा माझ्यावर कशी होईल, तरस बिना मोहे कछु ना सुहावे, तडप तडप मर जाना.
अशी तडफड जी साधकावस्थेची परिपक्व अवस्था, भगवंताशिवाय तडफड होते. मैं हूं विरह दीवाना, जैसे मिन बिन पाणी, पाण्याशिवाय असलेली मासोळी. आणि संतांच्या या दाखल्यांमध्ये कुठंच फरक पडत नाही हो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मीराबाई म्हणतात जैसे बिन बिन पाणी, मासा कसा राहील पाण्याशिवाय? पाणी एक वेळे माशावर रुसू शकेल कदाचित, पण मासोळी कशी रुसेल पाण्यावर? तुला खूप भक्त आहे बाबा, माझ्याकडे तू बघशील नाही बघणार. आणि ही साधकावस्थेची भक्ताची परमोच्च अवस्था बघून त्या गोसाव्यानं मीराबाईंच्या कृष्ण मंदिरात आल्याबरोबर तिला दंडवत घातला. मीराबाई, तू स्त्री आहेस आणि श्रीमंत आहेस, म्हणून तुझ्याबद्दल जे बोलायला नको ते मी बोललो, ते शब्द आता तुझ्या समोर उच्चारणं म्हणजे तुझा फार मोठा अपमान आहे. पण आज मला कळलं की भक्ती लक्ष्मी सोबत सुद्धा नांदू शकते. सगळं ऐश्वर्य तुला मिळालेलं आहे, पण तरीही तू भक्त आहेस. हे तुझं सगळ्यात मोठी ही तुझी संपत्ती आहे. आम्हा सगळ्यांकडनं तुम्हाला नमस्कार. गोसावीजी, तुम्हा सगळ्यांचा इथे पदस्पर्श झाला, माझं फार मोठं भाग्य आहे. श्यामसुंदराची कृपा आहे म्हणे, राहा इथं. आणि मग तो समसमा संयोग झाल्यासारखं झालं. मीराबाईंनी कृष्णाचं भजन म्हणा म्हटलं की त्यांनी रामाचं भजन म्हणा. पण एके दिवशी मीराबाई म्हणाल्या, गोसावीजी, तुम्ही रामाचं भजन खूप गोड म्हणता हो, पण आज माझ्या श्यामसुंदराचं एखादं भजन म्हणता का? हो. आणि गोसावीजींनी सुरू केलं, वेद पुकारत बडे अदब से वो गोकुल मोहिल करे. वेद पुकारत बडे अदब से वो गोकुल मोहिल करे. पांगुळ गाडा लेकर चालत जो पर्वत को अधर धरे. वेद पुकारत बडे अदब से. ज्ञानी मुनि को लाभ नहीं है, वेद्या उसका कर पकड़े. भक्तन खातर बाल भये प्रभु, उनकी इच्छा पूर्ण करे. मार्यो रावण मार्यो पुतना, मार्यो रावण मार्यो पुतना. मोदी से श्याम डरे. वेद पुकारत बड़े अदब से. दास गण करे ऐसो दयागन, हम पतितन को क्यों बिसरे. वेद पुकारत बड़े अदब से. वेदांनी मोठ्या अदबीनं ज्याची स्तुती केली. नेती नेती म्हणती श्रुती ज्याला, तो कसा वसुमतीवरी आला. वेदांनी नेती नेती म्हणून ज्याचं वर्णन केलं, तो गोकुळात कसं आहे. वो गोकुल मो खेल करे. पांगुळ गाडा लेकर चालत. पांगुळ गाडा घेऊन चालायची प्रॅक्टिस करतोय, कधी पडतोय कधी उचलतोय. कोण? जो पर्वत को आधार धरे. ज्यानं एका करांगुलीवर, डाव्या करांगुलीच्या नखाग्रावर ज्यानं गोवर्धन धारण केला, तो म्हणतोय की मला चालता येते. भक्त न खातर बाल भये प्रभू, उनकी इच्छा पूर्ण करे. आपल्या भक्तासाठी कृष्ण किती लहान झाला. आईच्या हातचा मार खायला देखील मार्यो रावण मार्यो पुतना. आता हे राम भक्त आहेत, यांनी कृष्णालाच राम केलं. मार्यो रावण मार्यो पुतना. ज्यानं रावणाला मारलं, पुतनेला मारलं, वो बिल्ली से श्याम डरे. मांजर दिसली की आई भीती वाटते म्हणून यशोदेच्या ओच्यात लपतो म्हणून. ज्ञानी मुनी को लाभ नाही. मोठमोठे ज्ञानी ऋषी मुनी
अनेक जन्मो युगानुयुग तपश्चर्या करतायत, त्यांना याचं नख सुद्धा दिसत नाही. पेंद्या उसका कर पकडे, पेंद्या त्याचा हात धरतो, चल म्हणतो कृष्ण आपण खेळायला जा. असं आहे, गोकुळातला कृष्ण म्हणजे घरचा कृष्ण आहे आणि द्वारिकेतला कृष्ण म्हणजे ऑफिस मधला कृष्ण. भक्तांना गोकुळातला कृष्ण फार मोहिनी घालतो. म्हणून एका कवीला विचारलं की का हो म्हणे तुम्हाला परब्रह्माचं दर्शन झालं का? म्हणे निगमतरो प्रतिशाखम, निगमतरो प्रतिशाखम मृगितम मिलितम न तत्पर ब्रह्म, मिलितम मिलितमिदानीं गोपवधूटी पकांतरे छन्नम. मी वेदांची शाखा धुंडाळली, निगम कल्पतरूच्या शाखा मी धुंडाळल्या, सगळी पुस्तकं हुडकून बघितली, मला त्या परब्रह्माचं दर्शन कुठंही झालं नाही. शेवटी मी वृंदावनात आलो आणि नंद पाटलाच्या वाड्यात बघितलं, यशोदामाईंनी दुपट्यात गुंडाळलेलं ते परब्रह्म मी माझ्या डोळ्यात बघितलं. उद्धव जेव्हा कृष्णाचा निरोप घेऊन गोकुळात आला, त्याला सगळ्या गोकुळवासांनी घातला घेराव आणि म्हटलं, कृष्ण आमची आठवण काढतो का? यशोदामाई विचारते, का म्हणे उद्धवजी अजूनही माखन मिश्री खातो का? इथं तो किती मार खाल्ला म्हणे माझ्या हातचा. आता तो कोणाशी खेळतो? बाकी गोप सख्यांचा प्रश्न. आता त्याला कोणी सवंगडी मिळालीत का? आणि भगवंताचा एक मित्र होता वाकड्या नावाचा, त्याने उद्धवाचा हात धरून त्याला बाजूला बोलवलं. म्हणे वाकड्या उद्धवा पुण्यराशी, कधी आठवी का मुरारी आम्हास. कृष्ण माझी कधी आठवण करतो का? म्हणे तुमची काही स्पेशल ओळख? हो, आम्ही मारिले फार येथे तयाला, परीना हरी रुष्ट केव्हाही झाला. आम्ही खूप मारले म्हणे त्याला. उद्धवाचं रंग शहारलं. आम्ही सोहळ्यात नैवेद्य दाखवतो तेव्हा कुठं तू खातोस? आम्ही फुल दिलं तरी घेत नाहीस आणि गोप सख्यांचा मार खातो. म्हणून गोकुळातल्या कृष्णाची धुरळ अखिल संत मंडळींना. मीराबाई म्हणाल्या, वा गोसावीजी, आमचा भगवंत केवढा मोठा आहे, पण भक्तांसाठी तो किती लहान होतो हे तुमच्या भजनामुळे मला कळलं. खूप छान, खूप छान म्हणून चालणार नाही. आम्ही राम भक्त असून कृष्णाचं भजन म्हटलं. आता तुम्ही कृष्णाच्या भक्त आहात, आम्हा सगळ्यांसाठी एखादं रामाचं भजन. ही या गाण्याची सही आहे. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोली दी मोरे सद्गुरु, वस्तु अमोली दी मोरे सद्गुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी घुमायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने. खर्च न खोटे, चोर न लूटे,
गोसाव्यांनी रामाला कृष्ण केलं, मीराबाईंनी कृष्णाला राम केलं. असं करत करत महिने निघून गेले आणि आता गावामध्ये अफवा पसरायला सुरुवात झाली. उसाजवळ बैसुनी मिटिल काय कोल्हा मुखा, त्यजी वृषभ का कधी हरित वर्णशा बाटुका, कृषाणुवरी ठेविल्या सहज तूपते पाघळे, अशीच तरुणासवे तरुणी व्याप्त का मानले. अहो ऊस जवळ ठेवलाय आणि कोल्हा निमूटपणे ते बघत राहील का ऊसाकडे? बैलासमोर हिरवा हिरवागार चारा पडलेला आहे, बैल त्याला तोंड लावणार नाही असं कधी होईल? अग्नीजवळ तूप ठेवलं ते वितळणार नाही होणार असं कधी होईल? तशीच तरुणा असावे तरुणी व्याप्त कामालने. मीराबाई राजकन्या आहे, तिला स्वतंत्र म्हणे तिथे कृष्ण मंदिर बांधून दिलंय, त्याच्यात हे 20-30 गोसावीस राहतायत, तिथं भजनच चालतं का दुसरं काही चालतं? कोण म्हणे? कुणी जाऊन पाहिलंय आतमध्ये कुणाला परवानगी नाही म्हणे जायची. तिथं मीराबाईंच्या दासी पहाऱ्याला असतात, मीराबाई घरी सुद्धा येत नाही. अहो अशा गोष्टी पसरायला वेळही लागत नाही. आणि समाजाच्या दृष्टीनं बघितलं मीराबाई ह्या एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. हजारो नाही लाखोंमध्ये करोडोंमध्ये एखादी अशी केस असते. सामान्यपणे राहू नयेच असं समाजाने जे नियम घालून दिलेले आहेत ते सगळ्यांच्या हितासाठी आहेत, पण ह्या अपवाद म्हणूनच जन्माला आले. आणि ही सगळी वार्ता राजाच्या कानावर गेली. आणि त्या काळी अशा प्रकारचा अशा पातळीचा आरोप राजावर येणं हे अतिशय निंदनीय समजले जायचं. आणि त्या काळचे राजे जरा हलक्या कातडीचे होते. आजकाल कसेही आरोप येऊ द्या, त्याच्यातनं कुठलीही विना शर्त सुटका होते, ते सगळं सिस्टमच त्यांच्या हातात आहे. पण त्या काळी राजपुतांच्या कुळात असा आरोप येणं राजकन्येवर, आणि राजानं आपली तलवार घेतली आणि मीराबाईंच्या महालाकडे जायला निघाला. मीराबाईंच्या प्रती राग होता म्हणून नाही, कर्तव्य पालनासाठी किती तत्पर तेव्हाचे राजे असत. हा असा अपवाद, कारण मीराबाई ही राजकन्या आहे. समाजातल्या श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीचा आचरण सामान्यतः समाजातील इतर लोक करतात. यद्यदा आचरति श्रेष्ठस्तत्तदेवे तरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. आज राजकन्या अशी वागते म्हटल्यावर आमच्या मुलीबाळीचं अनुकरण करतील म्हणून राजासोबत सगळेच गावकरी तिथं जायला निघाले.
आणि मीराबाईंच्या मनात याबद्दलची कुठलीही जाणीव नाही. राजा जातोय आणि मीराबाई आपल्या श्यामसुंदरासोबत त्या सगळ्या गोसाव्यांसोबत भजन करण्यात मग्न आहे. आज मला आमच्या काकांनी एक फरमाईश केली, एखादं नाट्यपद होऊन जाऊ द्या म्हणून. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना. पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा. म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा. म्हणविसी नारायणा. तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी, तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी वचन. तरी सांभाळी
यांचं गाणे मनातल्या भावना एकच आहे आणि ते भजन राजाच्या कानावर पडलं म्हटल्या बरोबर राजा सर्द झाला. जी तलवार मीराबाईंना मारायला तिच्या गळ्याजवळ नेणार होता ती तलवार गळून पडली आणि त्या तलवारीच्या आवाजानं मीराबाईंचं भजन भंगलं. बाबा आपण कधी आला? मगाशी तुझं भजन ऐकलं पुरी, तुझ्या गळ्यात प्रत्यक्ष सरस्वतीचा निवास, फार उत्तम भजन म्हणतेस. बाबा हे सगळे संत सज्जनांचा समागम इथे झालेला आहे, भजनाचा काय आनंद मुली, त्याबद्दलच मी तुला बोलायला आले. यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम, लोकांच्या समाजाच्या विरुद्ध जाऊन कुठलंही आचरण करू नये. तुम्हाला काय म्हणायचंय बाबा? आता मीराबाईंच्या भजनाची पातळी, अध्यात्माची पातळी इतक्या वरच्या पातळीवर होती, वडिलांना कसं बोलावं कळेल. करी भजन मंदिरी परी नकोत कोणी इथे, पुरुष परकी पुरी खचित जाणके वर्मते, तशात नव यौवने त्वदीय देह शृंगारिला, म्हणून पडदा पुरी उचित जाण आहे तुला. तुला भजन करायचंय ना बाळा, तू मंदिरात भजन कर, पण कुणीही पुरुष इथं असता कामा नये. त्यात तुझा नवयौवनानं तुझा हा सालंकृत जो देह आहे, म्हणून आपल्या परंपरेप्रमाणे मुलींनी एका वयानंतर पडदा बाळगणं आवश्यक असतं. बाबा तुमचं म्हणणं बरोबर, पण माझे दोन प्रश्न आहेत की इथं पुरुष कोण आहे? पुरुष कोण आहे बाबा? पुरुष केवळ हा एक, वेणुं क्वणन्तमरविन्द दलायताक्षम, वेणू वाजवतोय. समसितांबुद सुंदरांगम कंदर्पकोटिकमनीय विशेष शोभम, गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. आदि पुरुष केवळ माझा श्यामसुंदर, आपण सगळे प्रकृती आहोत. आणि माझा दुसरा प्रश्न आहे, नवरा जवळ असताना पडदा यायची काय गरज आहे? नवरा निजपती सन्निध असता, पडद्याचे काय काम नृपनाथा, जनरीती सयत किंचित नाही त्यजणार ही तुझी दुहिता. बाबा मला लोकरीतीला सोडून वागायचं नाही, पण माझा हा प्रश्न आहे, पती जवळ असताना पडदा डोक्यावर घ्यायची काय गरज आहे? आता राजाला उंचेल, आपण काही बोलावं तर हिच्या सत्वाची पातळी इतकी उंच
जुन्या सुभाषितकाराचं सुभाषित होतं. काव्यशास्त्र विनोद म्हणतात. एका तरुण मुलीचं लग्न झालं, तिचा पती प्रवासाला निघून गेला. तिची मैत्रीण तिला म्हणते, मुग्धे मुग्धतयैव नेतुम किल काल किमारभ्यते मानंद स्वदितिं वधान रुजुतां दूरे कुरु प्रेयसी. सखी म्हणते तिला की अगं इतकी घर तारुण्यात आपली बायको असताना तिला सोडून नवरा चालला गेला, तू तरी कशाला ऐकतेस? तू जरा मानी हो. सख्येवं प्रतिबोधिता प्रतिवचस्ता माह भीतानना नीचैश्रौ सरुदि स्थितो हि ननु मे प्राणेश्वर श्रोष्यति. जरा आपल्या किटी पार्टीला जा, भिशीला, क्लब मध्ये जायला सुरुवात कर. ज्या समाजातल्या आजच्या मुली करतात ते, त्याचं मराठी भाषांतर फार सुंदर आहे. मुग्धे गप्प बसून काळ सगळा का कंठितेसी तरी मानी हो धर धैर्य ही सरलता टाकून देई. ऐसे ते उपदेशिता सहचरी ती ते वदेशालिनी बाई बोल हळूच नाथ अथवा ऐकेल चित्तातुनी. तुला वाटतंय तो प्रवासाला गेलाय, पण त्याच्याबद्दल असा अपशब्द काढू नको बरं. माझ्या नाथाला माझ्या चित्तातला आवाज ऐकू येतो, माझ्या चित्तात तोच तर आहे. त्याला असं बोललेलं अजिबात आवडत. आता हे बोलल्यावरती सखी काय म्हणणार? अगदी तीच अवस्था राजाची झाली. मीराबाईला कसं समजावं? पती, अगं तुझा पती कोण? तो करतो काय? त्याच्या आई बाप काय? बाबा, त्याला ना 2 आया आणि 2 बाप आहेत. काय करतो? चोऱ्या करतो. असा चोर शोधलास तू? हो तर मग. व्रजे प्रसिद्धं नवनीत चौरं गोपांगनानां च दुकूल चौरं अनेक जन्मार्जित पाप चौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. श्रीराधिकाया हृदयस्य चौरं नवाम्बुदश्यामलकान्ति चौरं पदाश्रितानां च समस्त चौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. त्याच्या इतका मोठा अट्टल चोर या पृथ्वीवर नाही. गोकुळामध्ये माखन चोर, गोपिकांचे वस्त्र चोर, मेघाकडून त्याची कांती चोर, आपल्या भक्तांचं पाप चोरून दे, राधिकेचं हृदय चोर, पदाश्रितानांच्या समस्त चौरम. जो कोणी याच्या चरण कमलांचा आश्रय घेतात त्याचं सर्वस्व हरण करून नेणारा हा चोर आहे. मिरे, कोड्यामध्ये बोलू नकोस. मला सांग तुझा पती कोण? बाबा, कांतई मेरो श्याम कन्हैया, कांतई मेरो श्याम कन्हैया, मैं तन मन से भई उनकी जाया, कांतई मेरो श्याम कन्हैया.
बडो है तेरो पिताजी. बाबा काय तुमचं भाग्य. एक कवडी हुंडा न देता दुनिया का मालिक जावई मिलाया. साधा कारकून असला गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये तर लाखोंनी ज्याचा हुंड्याचा दर असतो, जो स्वतःच जगन्नाथ आहे, गव्हर्नमेंट आहे, त्याच्या हुंड्याचा दर काय असेल. पण तुम्हाला फुकटात मिळाला, फुकटात नाही मिळाला. जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम विकत घेतला श्याम. बाबा, दुनियेचा बादशाह, दुनियेचा राजा तुमचा जावई झाला, एकही दमडी खर्च न करता. याच्यासारखा कोमल पुरुष दुसरा कुणी नाही. ह्याच्या इतका श्रीमंत दुसरा कुणी नाही. लक्ष्मी याचे पाय दाबते, त्याची सेविका आहे. हा कांत ऐसा अलौकिक ज्याचा कदाना विरह देख. आत बाहेर व्यापक सर्वा घटी सर्व ठाई. अहो, याच्याशी कधी माझा वियोग होऊच शकत नाही. त्याला जन्मही नाही, मृत्यू नाही, जराही नाही आणि व्याधी नाही. हा सगळ्याच्या पलीकडे. आणि हा मला पसंत आहे, आमचा विवाह झाला आहे. हे ऐकल्यावर राजाला जरा हायसं वाटलं. कारण याच्या डोक्यात तेच की या संत सज्जनांसोबत एखादा हिनं पकडला आणि त्याच्याशी परस्पर विवाह केला. नाजूक प्रकरण आहे, जरा वेगळ्या पातळीने हाताळायला हवं. मुली, अगं आजकालची तुम्ही मुलं परस्पर लग्न करून टाकता. त्या लग्नांमधलं जे कोडकौतुक असतं की नवरा बायकोला घास घालतोय, बायको नवऱ्याला लाजत लाजत घास घालते, उखाणे घेते, हा सगळा सोहळा बघण्यासाठी आम्ही म्हातारी माणसं आम्ही वाट बघत असतो. तू असं परस्पर विवाह केलास, बरं आता ते जाऊ दे. हा जो तांबूल आहे, हा विडा आहे, हा तुझ्या श्यामसुंदराला तू दे, तुझ्या पतीला तू दे. तो जर त्यानं ग्रहण केला तर त्यानं तुला पत्नी म्हणून स्वीकारलंय असं मी मानीन. आता मीराबाईंना कळलं की माझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास नाही म्हणून. हरकत नाही. मीराबाईंनी तो विडा घेतला आणि नाचत नाचत कृष्णाला म्हणताय, लिओ मोरी बिडिया मुकुंदा हरी, लिओ मोरी बिडिया मुकुंदा हरी, लिओ मोरी बिडिया मुकुंदा हरी, लिओ मोरी बिडिया मुकुंदा हरी. अब से मैं ठाड़ी ख्याल करो कुछ, अब से मैं ठाड़ी ख्याल करो कुछ, क्यों ऐसी टेढ़ धरिए, लो मोरी बिटिया मुकुंदा हरी, लो मोरी बिटिया मुकुंदा हरी. ऐसा न होगा तो समझो कन्हैया, ऐसा न होगा तो समझो कन्हैया, गणु कहे मीरा मरी, लो मोरी बिटिया मुकुंदा हरी, 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 मुकुंदा हरी, मुकुंदा हरी. कृष्णासमोर विडा, विडाचं स्त्रीलिंगी म्हणून बिडिया, बिडी नाही विडा. लिओ मोरी बिडिया मुकुंदा हरी. कृष्णासमोर नाचवतायत श्यामसुंदरा. अरे रोजच तू माझ्या हातचा विडा खातोस ना, मग आज झटकन प्रकट होऊन तो विडा का ग्रहण करत नाहीस. आजचा प्रसंग हा फार संकटाचा प्रसंग आहे बरं. हा सगळ्या हरिभक्तांच्या चारित्र्यावर डाग येईल जर तू आज ग्रहण केला नाहीस विडा. ऐसा ना होगा तो समझो कन्हैया, गणू कहे मीरा मरी. नुसतं शरीराने मृत्यू असतो असं कोण म्हणतं. चारित्र्यावर जेव्हा डाग दिला जातो, संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. जो संभावित मनुष्य आहे, जो सज्जन आहे,
त्याच्यासाठी कलंक हा मृत्यू समान असतो. कृष्णा प्रकट हो रे, प्रकट हो. आता मीराबाईंचा आवाज, मीराबाईंची विनवणी आणि तो विडा तुम्हाला सांगते. त्या ठिकाणी भगवंत एका क्षणात मूर्तीतनं बाहेर आले. परिसुनी करुणाती माधवे हास्य केले, करुण नजर काणी तांबुरा लक्षिले, प्रमुदित मन झाले घे विडानंद सुनू, प्रगटती जपुढारा जाहला ज्ञान भानू. गोपाल कृष्ण भगवान की. भगवंत सहज बाहेर आले. प्रेमाने एकदा मीराबाईंकडे बघितलं, तो विडा ग्रहण केला. सगळ्या भक्तांकडे हसून स्मितहास्य करून भगवंतांनी बघितलं, राजाकडे कटाक्ष टाकला आणि भगवान पुन्हा मूर्ती झाले एका क्षणात. तुम्हाला सांगते त्या गोसाव्यांनी अक्षरशः झांजा कुठल्या. जय बोलो भगवान की, जय बोलो नंदलाल की, जय बोलो भगवान की, जय बोलो जय बोलो भगवान की, जय बोलो नंदलाल की. भगत आया था बहुत बुरा, ये मिट्टी से मिल जाने का. तब ठाकुर जी प्रगट भई ने इज्जत राखी मैया की. जय बोलो भगवान की, जय बोलो नंदलाल की, जय बोलो भगवान की, जय बोलो नंदलाल की. धन्य उदयपुर धन्य भूप है, धन्य मीरा की है बिड़िया. धन्य उदयपुर धन्य भूप है, धन्य मीरा की है बिड़िया. सगड़ कहे धन्य मीरा है भाई मैया सब दुनिया की. जय बोलो भगवान की, जय बोलो नंदलाल की, जय बोलो भगवान की, जय बोलो नंदलाल की, जय बोलो भगवान की, जय बोलो नंदलाल की, जय बोलो भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. वक्त आया था बहुत बुरा, ये मिट्टी से मिल जाने का. सगळ्यांचं चारित्र्य धुळीत मिळालं गेलं असतं. तब ठाकुरजी प्रकट भईने इज्जत राखी मैया की. तो गोसावी त्यांचा मोरक्या त्याच्या वयापेक्षा अर्ध्याही कमी असलेल्या, अर्ध्याहून कमी असलेल्या मीराबाईंना मैया म्हणतो. का? तब ठाकुरजी प्रकट भईने इज्जत राखी मैया की. तो सगळ्यांचा पिता आहे, जगत पिता. त्याला ही आपली वाटली, त्यानं हिला आपलं म्हटलं, म्हणून ही मीरा सगळ्या जगाची आई झाली आहे. या प्रसंगापासून धन्य उदयपुर धन्य भूप है, धन्य मीरा की है बिड़िया. तो मीराबाईंचा विडा धन्य, हा राजा धन्य, हे राज्य उदयपुर धन्य. दास गणू कहे धन्य मीरा है, भई मैया सब दुनिया. भगवंतानं हिला आपलंसं म्हटल्यानंतर सगळ्या जगाची ही आई झाली. गोसाव्यांनी मीराबाईंना प्रश्न केला, मीराबाई भगवंत तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्यासाठी प्रकट होतो. आम्ही किती प्रयत्न करून पाहिले, आमच्यासाठी नाही प्रकट झाला. कुठल्या मार्गाने तुम्ही गेलात हो? गोसावीजी, अहो भगवंतानं दर्शन दिलं हा आपल्या सत्संगतीचा परिणाम आहे. स्वतःला मोठं म्हणायला कुणी तयारच नाहीये आणि दुसऱ्याचं मोठेपण सतत मान्य करताय, त्याला म्हणायचं भक्ती. तुमच्या कृपेमुळे मला कृष्णाचं दर्शन झालं. पण एक सांगू, वेदांनी अनेक मार्ग जरी सांगितलेले असते भगवंताच्या प्राप्तीसाठी, तरी श्यामसुंदराला प्राप्त करायचं असेल तर केवळ भक्तीने तो वश होतो. अहो आमचे दासगडू महाराज सुद्धा पूर्वरंगात काय वेगळं सांगतायत. भक्तिपथाविण इतर पंथ ते असार काही नरया, नरा भज पंढरपुरवासिया. इतर कुठल्या मार्गाने जाऊच नकोस, केवळ भक्ती मार्गाने जा. आणि भगवंत सुद्धा अभिवचन देतात, नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया, शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवान् मां यथा, भक्त्या त्वनन्यया शक्यः अहम् एवं विधोऽर्जुन
ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. मला वश करायचे इतर कुठलेही मार्ग जरी सांगितलेले असले तरी त्यांनी माझी परिपूर्ण प्राप्ती होत नाही. शेवटी भक्तीच्याच आश्रयाने यावं लागतं. मीराबाई देखील तेच सांगतात. मग आता नवविधा भक्तींपैकी सगळ्यात सोपी भक्ती कुठली हे सांगितल्यानंतर मीराबाईच काय ते गोसावीच काय, सगळ्या उदयपूर मधल्या त्या गावातल्या लोकांनी श्याम सुंदराचं भजन सुरुवात केली. जय जय प्रभु कमलनाभ, जय जय प्रभु कमलनाभ, कमललोचना राम कमललोचना. जय जय प्रभु कमलनाभ, जय जय प्रभु कमलनाभ, कमललोचना राम कमललोचना. झालेली सेवा माझ्या गुरु महाराजांच्या चरणी, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्णांच्या चरणी आणि जगत जननी भगवती आईच्या चरणी अर्पण करते. तुम्हा सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला प्रणाम करते. सेवेची संधी दिली याच्याबद्दल आमच्या मकरंदादांचे आभार नाही मानत, त्यांच्या कृतज्ञतेत राहते. सेवेचा असा योग वारंवार येऊ दे ही प्रार्थना करते. आणि आता आरती केली आहे. हेची दान Thank you.